जुन्नर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तसेच विशाल जुन्नर पतसंस्था विद्यमान ज्येष्ठ संचालक निमगावतर्फे म्हाळुंगेचे सुपुत्र अरुण शेठ पारखे यांचा 61वा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने संपन्न झालाय। सकाळीच ओझर या ठिकाणी विघ्नहर्ता गणरायाला अभिषेक करून आशीर्वाद त्यांनी घेतला। त्यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या समवेत साध्या पद्धतीने वाढदिवस संपन्न झाला। तसेच दिवसभरामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारे मित्रपरिवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंडळी यांनीही आपापल्या परीने दिवसभरामध्ये त्यांची भेट घेऊन त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छाही दिल्यात। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता खानापूर या ठिकाणी माय ॲक्टिव्हिटीज संचलित नंदनवन मतिमंद आणि दिव्यांग या संस्थेमध्ये त्यांचा वाढदिवस संपन्न झाला। या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते। यामध्ये लेण्याद्री देवस्थानचे सचिव जितेंद्र बिडवई, त्याचबरोबर दंडवते विठ्ठलवाडीचे सरपंच आदिनाथ चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य संतोष वाघ, मिनीनाथ भोजने, किसन गुले, ज्ञानदेव खंडू पारखे, मोहन किसन पारखे, जालिंदर भगत, प्रल्हाद भगत, सेवानिवृत्त महसूल अधिकारी शंकर कचरे, चंद्रकांत वाळुंज, मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय शेठ रघतवान, माजी सरपंच मुरलीधर भगत यांसह वनविभाग, महाराष्ट्र शासनाचे रोहिदास कोंडे, सचिन शेठ कोंडे, राजू शेठ कोंडे, धामणकेल गावचे सरपंच संतोष जाधव, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळकृष्ण वरपे, हरिभक्त परायण महाराज खंडागळे, पिंपळगाव सिद्धनाथचे सरपंच विक्रम खंडागळे, गोळेगावचे उपसरपंच हर्षल जाधव, वडदचे माजी सरपंच राजू शेठ चव्हाण, प्रसिद्ध गाडा मालक बाळासाहेब चव्हाण, संतोष चव्हाण, विवेक शेठ चव्हाण, उमेश चव्हाण, खानापूरचे उपसरपंच मुकुंद भगत, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र नऱ्हे, त्याचबरोबर दीपक सर्जिने, शरद वाघुले, प्रवीण वाघुले, पोलीस पाटील पंकज वाघुले आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांनीच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या। सदर कार्यक्रमाचा प्रास्ताविक नंदनवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकासजी घोगरे यांनी केलं, तर सूत्रसंचालन आदर्श माजी शिक्षक फकीर आतार यांनी केलं। नेहमी पारखे साहेबांचं आपल्याला इथं असं करायचंय, तिथं तसं करायचंय, स्मशानभूमीच्या या ठिकाणी असं करायचंय, म्हणजे त्यांचे जनतेप्रती असणारी तळमळ। आणि आताच राजू शेठने सांगितलं की सकाळीच आमचं नियोजन चाललं होतं की चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा। त्या पद्धतीने कार्यकर्ते जाऊन आम्ही सुरुवात देखील केली होती। आणि ज्यावेळी त्यांच्या कानावर हा विषय गेला तेव्हा त्यांनी सांगितलं अजिबात नाही, आपल्याला संध्याकाळी फक्त नंदनवनमध्ये साध्या पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा करायचा आहे। आज दिवसभर आम्ही त्यांच्या समवेत होतो। या मतदारसंघामधील अनेक ठिकाणी फोन आले, अनेक गावोगावचे फोन आले, परंतु साहेबांना त्या ठिकाणी जाता नाही आलं। परंतु जुन्नर सारख्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वतः केक आणून मोरे हॉटेलमध्ये असेल, विशाल जुन्नरच्या ऑफिसमध्ये असेल, बऱ्याच ठिकाणी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 20-25 केक कापून तिथल्या तिथं कार्यकर्त्यांनी शुभेच्छा अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस या ठिकाणी साजरा केला। जनतेप्रती माणूस कसा असावा, कार्यकर्ता कसा असावा की ज्याला जनतेच्या सर्वसामान्य माणसाची तळमळ आणि तळागाळापर्यंत माणसांची असणारी जाणीव, याच माध्यमामधून त्या संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपदाचं काम करत असताना मला वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचं तालुका अध्यक्षपद हे नेहमी आमदारांकडे असायचे इथून पाठीमागं। माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच आमदार सोडून एक सर्वसामान्य माणसाला अध्यक्षपद या ठिकाणी मिळालं आणि त्यांना ते मिळालं नाही तर त्या संधीचं सोनं देखील त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होत आहे। गोरगरीब जनतेला आणि प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना त्याचा लाभ कसा मिळेल, जास्तीत जास्त माझ्या काळामध्ये ही प्रक्रिया जास्त राबवली जावी, नेहमी त्यांची तळमळ असते। आणि त्या तळमळमधून या नंदनवन सारख्या ठिकाणी त्यांचं नेहमी येणं जाणं असतं। माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्यांदा वाढदिवस त्यांच्या ठिकाणी मी साजरा करतोय। अतिशय या संस्थेबद्दल, गोरगरिबांबद्दल त्यांची तळमळ आणि त्या तळमळीतून सर्वात महत्वाची गोष्ट हे कार्यक्रम करत असताना, गोरगरिबांना मदत करत असताना त्याची कुठल्या प्रकारची जाहिरात किंवा कुठल्या प्रकारचा उपवासा त्याच्या मनात कधीही इच्छा नसते। फक्त आपलं काम करत राहायचं आणि
जनतेची सेवा करायची हाच उद्देश असतो. असो बरीचशी मंडळी बोलणार आहेत. पारखे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं सदिच्छा आणि शुभेच्छा देत असताना निरोगी आणि भरभराटीचं आयुष्य जावं अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संस्थेमध्ये ज्यांचा वाढदिवस साजरा होत आहे ते आमचे मार्गदर्शक अरुण शेठ पारखे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व प्रतिष्ठित व्यक्ती. आज साध्या पद्धतीनं शेठनी ठरवला वाढदिवस साजरा करायचा आणि दरवर्षी त्यांचा नंदनवन या संस्थेमध्ये वाढदिवस साजरा होता. शेठविषयी सांगायचं ठरलं तर आता भरपूर आहे, वेळच पुरणार नाही. प्रतिष्ठित व्यक्तींनी बरेच शेठ विषयी सांगितलं. शेठ म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे. शेठला भेटल्यानंतर भरपूर कामांची ऊर्जा तयार होते आणि आज जो धालेवाडी सावरगाव गटाचा जो विकास झाला आहे त्याचा सिंहाचा वाटा हा शेठचा आहे. तसेच विशाल जुन्नर पतसंस्थेच्या ठिकाणी मॅनेजमेंट काय असते हे शेठ कोण शिकावा. आम्ही शिवकार्य निधी छोटीशी संस्था चालू केली, पण आम्हाला तळागाळातून जी मदत लागेल शेठ पहिल्या दिवसापासून सांगितलं तुम्हाला लागेल ती मदत आम्ही देतो. म्हणजे काय मी त्यांची मदतीची भावना. तर मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या विठ्ठलवाडी ग्रामस्थांतर्फे तसेच माझे सहकारी किशोर भाऊ असतील, किरण भाऊ आलेले आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, डिसेंट फाउंडेशन असेल, गुरुदक्षिणा वेलफेअर फाउंडेशन असेल यांच्यातर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वर्षी याच ठिकाणी त्यांचा भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून वाढदिवस साजरा व्हावा. खंडेरायाच्या तुळशीमध्ये प्रसन्न वातावरणामध्ये आणि योग्य अशा ठिकाणी पारखे साहेब आपण आपला वाढदिवस साजरा करताय. आम्हा सर्वांच्याच वतीनं मनापासून आपलं धन्यवाद. कारण वाढदिवस अनेक साजरे होत असतात. वाढदिवस साजरे होत असताना सामाजिक बांधिलकी जपणं गरजेचं आहे. कारण वाढदिवसाचा असणारा काहीतरी विशेष वेगळा डोंगर उभा करणं, वेगवेगळं काहीतरी करणं जे समाजाला अभिप्रेत नाहीये आणि त्यामधून तरुणांना कुठेतरी वेगळ्या वाटेला नेणं, त्याच्याही पेक्षा असा सामाजिक कार्यक्रम आज या ठिकाणी मतिमंद मुलांच्या जे वसतिगृह या ठिकाणी चालवलं जात आहे. मी व्यवसायाच्या निमित्ताने इथं शेजारी आहे. तर अतिशय चांगल्या पद्धतीचं ही मंडळी या ठिकाणी या मुलांवरती कष्ट घेत असतात. आईबाप देखील सांभाळू शकत नाही त्या मुलांना ह्या आईबाबापेक्षाही चांगलं प्रेम या ठिकाणी दिलं जात आहे. आपण नेहमी जाता येता पाहत असाल. कारण एखादा साधा शरीराने व्याधी झालेला अपंग माणूस जरी सांभाळायचं म्हटलं तरी कुटुंबाचे थोडंसं कानाडोळा होतो. परंतु सकाळी उठल्यापासून त्यांच्या आंघोळीपासून त्यांच्या रात्री झोपेपर्यंत आणि झोपेतून मध्ये आधी उठल्यानंतर देखील ही मंडळी अतिशय जागरूकपणे चांगल्या पद्धतीनं त्यांचा सांभाळ करतात. मी त्यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि पारखे साहेब आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून जो जिल्हा परिषद गटाचा जो विकास करत आहात तो विकास असाच चांगल्या पद्धतीने करावा. येणे आपला जरी आता गट फुटणार असतील किंवा फुटले तो भविष्य शेवटी ज्याचं त्याचं नशीब असतं. ज्याला जिथं संधी मिळते लोकांचं केलेलं असणारं काम असेल. तुम्ही सहकार क्षेत्रात काम करताय, राजकीय क्षेत्रात काम करताय, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अध्यक्षपद आपण त्या ठिकाणी बसवताय. खऱ्या अर्थानं संजय गांधी निराधार योजना म्हणजे अतिशय गरिबांची योजना आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कार्यकौशलतेने अतुल शेठ बेनके यांनी तुम्हाला त्या ठिकाणी अध्यक्षपद दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी त्या ठिकाणी आहे आणि ती चांगल्या पद्धतीने आम्ही पाहतोय तुम्ही करताय. तिथं देखील आपलं मनापासून या सगळ्या आम जनतेच्या वतीने तुमचा आभार. आणि हे काम करत असताना आपल्याला अशीच ऊर्जा मिळून पद ही येत जात राहतील, गट हे फुटत राहतील येतील, परंतु तुम्हाला भविष्य चांगलं आहे एवढंच या निमित्ताने मी सांगतो. मी कुसूर असेल, धामणकेला असेल, खानापूर असेल तसं मी या तिन्ही गावचा रहिवासी कारण या तिन्ही शिवा ज्या आहेत एकमेकांना लागून आहे. आणि हा पंचकृषीमध्ये ही जी मित्रमंडळी आहे ही जीवाभावाची आहे. राजकारण हे त्या वेळेला होतच राहील. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात, मी कुठल्या पक्षाचे आहात, पुढे काय करायचंय आज आपण पाहतोय. राज्यामध्ये कुणाच्याही स्वप्नात नसणारं सरकार त्या ठिकाणी बसलंय. आदरणीय पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील यांच्या माध्यमातून आज चांगल्या पद्धतीने कोरोना काळात देखील चांगल्या पद्धतीचा गाडा चालवला जातोय राज्याचा. या ठिकाणी आपण देखील सगळ्यांचा ताळमेळ घालून ह्या विभागाचा नवीन तो होणाऱ्या नवीन विभागाचा देखील आपण चांगल्या पद्धतीने गाडा चालवाल. अरुण शेठ पारखे यांना आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलात. अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. मी मुद्दामून कुणाची नावं घेतली नाही. कारण असं काय एकाचं नाव घेतलं मी दुसऱ्याला थोडंसं वाटतं हे आम्हाला विसरलं, परंतु तसं काही नाही. आपण सगळीच प्रेमाची माणसं आहोत. आपल्या सर्वांच्याच वतीनं अरुण शेठ पारखे यांना
लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशाल पत संस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक, त्याचप्रमाणे ज्यांची काही दिवसांपूर्वीच संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि उपेक्षितांसाठी, वंचितांसाठी, गोरगरिबांसाठी ज्या अतिशय तन्मयतेने तळमळीने काम करतात असे तुमच्या आमचे सर्वांचे आदरस्थान आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आदरणीय अरुण शेठजी पारखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. प्रथमतः आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं तर आजचा वाढदिवस याबद्दल काय बोलावं. जगाच्या कल्याणा देह कष्ट व्हावा, कारणी लावावा सत्यासाठी, अशा वर्तनाने जन्माचे सार्थक, संतोषी निर्मिक ज्योतिमय या उक्तीप्रमाणे समाजातील गोर गरीब, वंचित, उपेक्षित त्या घटकांसाठी तळमळीने काम करणारे एक आपल्यातलं व्यक्तिमत्व म्हणजे अरुण शेठ आहे. आम्ही अनेकदा पाहतो, मग अशी आदिनाथ शेठनी उल्लेख केला, आता आतार सरांनी उल्लेख केला. खरोखरच अरुण शेठ सारखा एक परीस आमच्या जीवनात आला आणि आमच्या जीवनाचं खरं तर सोनं झालं. विशाल जुन्नरच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकारी अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या संस्थेची ज्यावेळेस आम्ही स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून साहेबांचं ज्यावेळेस आम्हाला मार्गदर्शन लाभलं, त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही संस्था खरं तर शिवकारी निधी चालवत आहोत. ही संस्था असेल, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आमच्या गोळेगावमधील असेल किंवा परिसरातील असेल, मग विधवा असतील, परित्यक्त्या असतील, अपंग असतील, यांची प्रकरणं साहेबांना फक्त सांगायची खोटी. त्यांना एवढा आनंद होतो की मी कधी हे प्रकरण मंजूर करीन आणि कधी माझ्या मित्राला किंवा माझ्या सहकार्याला सांगेल. आणि प्रकरण मंजूर झाल्याच्या नंतर लगेचच ताबडतोब साहेब स्वतःहून फोन करून सांगतात की तुमच्या गावातली अशी अशी प्रकरणं आपण मंजूर केलेली आहे. आणि खरोखरच अशा या गरीब उपेक्षित लोकांचा दुवा साहेब आपल्या नेहमीच पाठीशी राहतील असा विश्वास आमच्या खरं तर मनामध्ये आहे. आज या संस्थेमध्ये आपण गेली अनेक वर्ष आपला वाढदिवस कुठे मोठ्या पद्धतीने साजरा न करता एका चांगल्या संस्थेमध्ये, नंदनवन या संस्थेमध्ये साजरा करताय. मग असे अनेक वक्त्यांनी सांगितलं, विकास भाऊ घोगरे असतील, आमचे आतार सर असतील, भोकरिया मॅडम असतील, त्यांचे सर्व सहकारी संचालक असतील, गेल्या 10-12 वर्षापासून या मतिमंद मुलांची सेवा करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते या निमित्तानं करत आहेत. आणि म्हणूनच समाजातील अनेक लोकांकडून त्यांना या ठिकाणी मदत होते. आदरणीय पारखे साहेबांनी सुद्धा या संस्थेसाठी अनेक डोनर त्या निमित्तानं या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून त्यांचं विशेष प्रेम या संस्थेवर आहे. आणि म्हणून आपला वाढदिवस कुठे मोठ्या पद्धतीने साजरा न करता या ठिकाणी साध्या पद्धतीने साजरा व्हावा म्हणून ते दरवर्षी आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असतात. खरं तर मनापासून साहेब आपल्याला मी धन्यवाद देतो. आपला हा आदर्श नेहमीच आम्ही सुद्धा पुढे चालू असा या पद्धतीचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि उपस्थित सर्वांच्याच वतीनं, माझ्या शिवकार्य अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड या संस्थेच्या वतीनं, डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं, आमचे सहकारी आदरणीय आतार सर असतील, आदिनाथ भाऊ असतील, या सर्वांच्याच वतीनं, आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. लेण्याद्रीचा गिरिजात्मक आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देऊ, आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ आणि आपली मैत्री अशी शेवटच्या श्वासापर्यंत अखंड राहू, हीच आपल्याला या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि सांगतो. माय ऍक्टिव्हिटी सेक्टर संचलित नंदनवन आश्रमामध्ये आज आपल्या सर्व उपस्थितांच्या माध्यमातून आज एक माझा वाढदिवस संपन्न होत आहे. अनेकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, मनोगत व्यक्त केली आणि काही इच्छा व्यक्त केल्या. खरं तर मी आपल्याला माझं कौतुक करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला नाही, परंतु प्रत्यक्षामध्ये इथे नंदनवन आश्रमामध्ये या मुलांचं संगोपन कसं होतं आणि इथल्या ज्या स्थानिक या संस्थेच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आपल्या निदर्शनास याव्यात म्हणून दरवर्षीप्रमाणे मी खरं तर माझा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करत असतो. माझ्या मित्रपरिवाराचा वाढदिवस सुद्धा अनेकांचा या ठिकाणी
मी त्यांना या ठिकाणी वाढदिवस करण्यासाठी प्रेरित केलेला आणि अनेकांनी वाढदिवस या ठिकाणी संपन्न केलेले आहेत. तर या गोष्टी अनेक बोलण्यासारख्या या आश्रमाच्या संदर्भात आहेत, परंतु आपण ज्या काय या ठिकाणी काही सूचना केलेल्या आहेत, म्हणजे माझ्या संदर्भात असतील, माझ्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या असतील, तर मी प्रामाणिकपणाने काम करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. शक्यतो कुणाच्याही विरोधात न जाता किंवा कुणाविषयी आकस न ठेवता, कुणाविषयीही चुकीचं न बोलता आपण आपल्याला जे काही सामाजिक कार्य करता येईल ते करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, या लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आणि आपल्या जुन्नर तालुक्याचे कार्यक्षम आणि लाडके आमदार अतुल शेठ बेलके साहेबांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना या समितीवरती मला काम करण्याची संधी प्राप्त झाली. गेल्या 6 महिन्यापासून आपण कोरोनाच्या काळामध्ये काही सभा मीटिंग घेण्यासाठी काही थोड्या आम्हाला अडचणी आल्या. काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमुळे आचारसंहितेमुळे मीटिंग लांबवल्या गेल्या. तरी आतापर्यंत आपण 500 ते 600 लोकांना या लाभार्थ्यांना या योजनेचा विविध योजना आहेत याच्यामध्ये त्या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. काही प्रकरणं अजूनही प्रलंबित आहेत, काही टेक्निकल अडचणी आहेत, परंतु त्या सुद्धा या जानेवारी महिन्यामध्ये सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. खरं तर आतार सरांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे की मागे सुद्धा त्यांची विनंती आहे की वाहन उपलब्ध व्हावं म्हणून. तर वाहन उपलब्ध होण्यासाठी मागच्या वेळेला एका मित्राचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांना सुद्धा आपण तशा प्रकारची या नंदनवन आश्रमाची जी गरज आहे त्याबद्दल त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे. त्यांच्या बरोबरीने अजून एखादा डोनर तयार झाल्यानंतर आहे ना सर आपल्याला निश्चित ही व्हॅन उपलब्ध होईल. मला वाटतं या मंथ एंडपर्यंत एक अजून त्यांना एक जॉईंट असा दाता जर मिळाला तर आपण तशी व्हॅन उपलब्ध करून देऊ. त्याचप्रमाणे नंदनवन आश्रमामध्ये हा जो हॉल आहे, हॉल व्यतिरिक्त अजूनही इमारतीची गरज आहे, डायनिंग हॉलची गरज आहे, इतर थेरपी रूम आणि प्रशिक्षणासाठी जे रूम आहे त्याची आवश्यकता आहे. म्हणजे अनेक गोष्टी इथे खरं तर आहेत. तर मी आपल्या तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर दत्ता बोराळे साहेब आर्किटेक्ट यांना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने ते प्लॅन आणि एस्टिमेट बनवलेला आहे. बाजूलाच जे आपल्या बाजूला जी जागा उपलब्ध आहे त्या जागेमध्ये डायनिंग हॉल आणि किचन त्यासाठी लागणारा निधी तर आमच्या सौभाग्यवती यांच्या शाळेतील मैत्रीण आणि ज्या अमेरिकेमध्ये उद्योजक आहेत त्या सौ हिराताई मावरे यांच्या माध्यमातून 2.25 लाखाचा निधी या डायनिंग हॉल आणि किचनसाठी उपलब्ध झालेला आहे. अजूनही त्यामध्ये एस्टिमेट प्रमाणे जर कमी असेल तर तो निधी त्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे बाजूचा जो मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये वेगवेगळे रूम या मुलांसाठी प्रशिक्षणासाठी असेल, थेरपी रूम असेल किंवा स्वच्छतागृह असेल तर त्यासाठी सुद्धा एक डोनर म्हणजे सुभद्रा नंदकुमार फाउंडेशन आणि त्या फाउंडेशनच्या संचालिका हेमाताई थोरात यांची सुद्धा या ठिकाणी व्हिजिट झालेली आहे. आणि मग एकदा एस्टिमेट झाल्यानंतर काही ठराविक निधी या बांधकामासाठी त्यांच्याकडून सुद्धा लवकर उपलब्ध होईल. अशा प्रकारे ज्या ज्या गरजा मला जे शक्य आहे ते मी या ठिकाणी पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे. मी मुद्दामून आपल्याला या ठिकाणी मला घरी बरेच जण शुभेच्छा देण्यासाठी येणार होते, परंतु मी सगळ्यांना ज्यांना ज्यांना शुभेच्छा द्यायचे त्यांना या ठिकाणी बोलवलं. त्याचं कारण असं की आपण या ज्या मुलांना आपण बघताय की कचरे एक ठिकाणी रस्त्यांवरून फिरतात, सायकलिंग करतात, परंतु प्रत्यक्षात इथे आलं नव्हतं. तर आता येण्याची आपली जी पहिली वेळ आहे, आल्यानंतर निश्चितपणे तुम्ही तुमची पावलं दुसऱ्यांदा या ठिकाणी येणार. आपला वाढदिवस सुद्धा मला वाटतं आपण इथे संपन्न करावा अशी मनापासूनची इच्छा आहे. आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा तशा प्रकारचं आपण
प्रेरित करावं आणि ह्या एका चांगल्या उपक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना मी आवाहन करत असताना मी खरं तर संतोष वाघ साहेबांचं सुद्धा याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आपल्या पंकज भाऊ पुण्याला गेले असल्यामुळं पंकज वरपे ते पण ज्या ज्या गरजा इथे आहेत इमर्जन्सी लागतात कारण ह्या मुलांना सांभाळणं अतिशय कठीण असतं. इमर्जन्सी काही गरज किंवा मदत लागू शकते. हॉस्पिटॅलिटी असेल किंवा इतर काही गरजा असतील तर त्या पंकजच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे होत असतं. तर मुलांना सांभाळण्याचं म्हणजे किती जिकिरीचं काम असतं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जालिंदर भगत साहेबांचा मुलगा, मी हे मतिमंद म्हणणार नाही, हे विशेष वर्गातली मुलं आहेत आणि ह्या गोगरे सरांचा सुद्धा नेहमी उल्लेख या बाबतीमध्ये असा असतो की यांना विशेष वर्गातील मुलं असं संबोधा, मतिमंद म्हणण्यापेक्षा, कारण त्यांची स्वतःची कार्य ती बऱ्यापैकी काही करू शकत असतात परंतु आपल्यासारखे ते परिपूर्ण नाही आहेत शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या, म्हणून काही गोष्टी त्यांच्याकडून कमतरता असेल परंतु जालिंदर भगत मुलाच्या बाबतीत सुद्धा ते त्यांचं मुलाचं कसं संगोपन करतात हे त्यांना माहीत. खरंच हे फार त्रासाचं काम असते परंतु ते स्वतः त्यांनी आता आयुष्यामध्ये एक काही ठराविक लोक आहेत की ते अशा मुलांना सांभाळू शकतात परंतु पूर्ण तालुक्यामधून जर या ठिकाणी मुलांचं संगोपन करायचं असेल तर याचा विस्तार होणं गरजेचं आहे नंदवन आश्रमाचा आणि त्या विस्तार होण्यासाठी आपल्या सारख्या सर्वसाधारण लोक असतील किंवा उद्योगपती असतील त्यांनी निश्चितपणे या अशा उपक्रमाला मदत करावी असं मला वाटतं. वाढदिवस तर मोठ्या प्रमाणात अनेक लोक असतील किंवा करतात परंतु मला तर त्याच्यामध्ये मोठा करण्यापेक्षा एक सर्वसाधारण ह्या मुलांमध्ये वाढदिवस संपन्न होणं अतिशय म्हणजे आनंदाचं वाटतं. दरवर्षी मी या ठिकाणी माझा भविष्य काळात जोपर्यंत परमेश्वराकडून अशा मुलांची सेवा करण्याची संधी मिळत असेल तोपर्यंत मी निश्चितपणे माझा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करीन. आपल्या देशाचे नेते, आपल्या सर्वांचे लाडके नेते, आपल्या खरं तर शेतकऱ्यांचा आधार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसानिमित्त विशाल जुन्नर परिवारच्या माध्यमातून विशाल जुन्नर शिवमंडळाचं फार्मसी कॉलेज आहे या ठिकाणी दरवर्षी ब्लड कॅम्प घेतला जातो परंतु कोरोनाच्या कालावधीमध्ये ते करणं शक्य झालं नाही म्हणून मग विशाल जुन्नर शिवमंडळाच्या माध्यमातून नंदनवन आश्रमासाठी त्यावेळेला 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी 12 डिसेंबर रोजी या ठिकाणी आपण दिलेली आहे. म्हणजे जे काही मदत करण्याचा प्रयत्न करता येतो या ठिकाणी मदत करण्याचा मी निश्चित प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आत्ताच राजू शेठ चव्हाण, विवेकदादा चव्हाण असतील, त्याप्रमाणे बाळासाहेब चव्हाण आलेले आहेत, अजून हरिभक्तपरायण पोपट महाराज आहेत, सरपंच खंडागळे महाराज आहेत आणि गोळेगावचे सरपंच हर्षल जाधव, ही सर्व मंडळी माझ्या प्रेमापोटी आपण सर्व इथं आलात आणि मला भरभरून अशा शुभेच्छा दिल्यात. आपल्याला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देत असताना या माय ऍक्टिव्हिटी सेंटरचे जे विश्वस्त आहेत रुपालीताई पोखरी असेल, माननीय आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय अत्तार सर असतील, या नंदनवनमध्ये विशेष शिक्षक म्हणून सपत्नीक या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते विकास घोगरे सर आहेत आणि इतर त्यांचे कर्मचारी, या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित या ठिकाणी राहिलात. आपल्या सर्वांना मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी राहील आणि या ठिकाणी मी माझं वाढलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, खानापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.